रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। मालपूर ग्रामपंचायतीत मेंबर 17 आणि त्यांचा कामाचा विकास झिरोने खतरा। धुळे तालुका कुस्ती चाचणी स्पर्धेचे शानदार उद्घाटन। रात्रीच्या अंधारात गायींना जखमी करण्याचे अजब सत्र, हा माते फिरू कोण, पोलिसांसमोर तपासाचे आवाहन। बिना मास्क फिरणाऱ्यांवर धुळे शहर पोलिसांचा कारवाईचा बडगा। जैताने निजामपूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलगर्जीपणामुळे महिलांचे मृत्यू, नातेवाईकांची कारवाईची मागणी। आणि सकल मराठा समाजातर्फे शिवरायांना अभिवादन। आता बातमीपत्र विस्ताराने। मालपूर गावातील वैकुंठ धामावर जाणारा रस्ता हा अतिशय घाणेरडा व अस्वच्छतेचा आखाडा बनला आहे। रस्ता लागूनच घाणीचे साम्राज्य दिसत आहे, तरी देखील सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे अत्यंत दुर्लक्ष आहे असे दिसते। ग्रामपंचायत कार्यालयावरील नाव देखील सुस्पष्ट अक्षरात दिसत नाही, हेच त्यांचे कामाचे स्वरूप सांगत आहे। बऱ्याचशा मुतारीत घाणीचे साम्राज्य पसरले दिसून येत आहे। येथे मनुष्य जाईलच कसा, गटारी तुडूंब भरलेले दिसून येत आहे। वैकुंठ धामावर बाहेर गावातील व्यक्ती हे घाणीचे साम्राज्य पाहूनच गावाचा विकास कसा आहे हे सांगतो। एक म्हण आहे, हे मराठीतच, भाताची परीक्षा शीतावरून होते। मालपूर गावाचा विकास कसा आणि किती आहे? सध्या बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नुकताच धुळ्यात डोकेवर काढत आहे, तरी युद्ध पातळीवर घाणीचे साम्राज्य नष्ट करण्याचे काम मालपूर ग्रामपंचायत कितपत यशस्वी होते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे। मालपूर ग्रामपंचायत पाण्याची टाकीतले हजारो लिटर पाणी वाया जात आहे। तब्बल 2 तास पाणी टाकीतून पाणी बाहेर पडत आहे, त्याकडे अत्यंत दुर्लक्ष आहे। कधीपासून येत नाही ते घाण साफ आता 2-3 वर्ष झाले, काय पाकणे करतात सगळं मच्छर डास, काही काम नाही केले त्याची अजून। आवाज टीव्हीसाठी प्रभाकर आडगाळे, दोंडाईचा। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संगतमताने होणाऱ्या 64व्या राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी धुळे तालुका कुस्तीगीर निवड चाचणी स्पर्धेचे शहरातील जवाहर कुस्ती स्टेडियममध्ये शानदार रीतीने सुरुवात करण्यात आली। या तालुका कुस्त्यांच्या चाचणी स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय तालीम संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष राजवर्धन कदम बांडे व राष्ट्रीय धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान कल्याण भाऊ गरुड यांच्या हस्ते करण्यात आले। शिवजयंतीचे औचित्य साधून ही स्पर्धा पैलवान कल्याण गरुड यांच्या संकल्पनेनुसार राबवण्यास सुरुवात झाली। या कुस्ती स्पर्धेसाठी
स्पर्धेसाठी एकूण 250 मल्लांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला होता। दर सणासुदीला ह्या ठिकाणी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन कल्याण गरुड यांच्या वतीने करण्यात येत असते। या स्पर्धेसाठी तालीम संघाचे पदाधिकारी देखील अथक परिश्रम घेत असतात। तर आता ही शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संगतमताने 64व्या होणाऱ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्यातील कुस्त्यांची निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली। या चाचणीत 41 तालीमच्या व एकूण 250 मल्ल पैलवानांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला। या प्रसंगी शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमाचे देखील तंतोतंत पालन करण्यात आले। यामुळे आयोजकांचं टाळ्यांच्या कडकडात मन भरून कौतुकही करण्यात आलं। या स्पर्धेची अंतिम फेरी 21 फेब्रुवारी रोजी होणार असून शासनाच्या नियमांचे पालन करून या ठिकाणी उपस्थित राहावे असं देखील आयोजकांकडून आवाहन करण्यात येत आहे। आज धुळे शहरामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संगनमताने या ठिकाणी जी 64वी राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे त्या स्पर्धेची धुळे तालुका निवड चाचणी या ठिकाणी आजपासून 19 फेब्रुवारीच्या निमित्ताने या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। उद्घाटन हे माननीय बाबासाहेब राजवर्धन कदम मांडे जिल्हाध्यक्ष धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ आणि धुळे तालुका राष्ट्रीय तालीम संघ कल्याण गरुड तसेच इतर समितीमधील सर्व कर्मचारी पदाधिकारी आणि सदस्य यांच्या अथक प्रयत्नाने आज या ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्तपणे या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात झाली आहे। जवळपास 41 तालमींनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणि 41 तालमीमधून जवळपास 200 ते 250 कुस्तीगीरांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। कुस्तीचा समारोप येत्या 21 तारखेला फायनलच्या कुस्त्या होतील। त्यावेळेस देखील आकर्षक कुस्त्या बघण्यासाठी धुळेकर जनतेने आवश्यक यावं। सर्व कुस्त्या या महाराष्ट्र शासनाच्या आणि धुळे शासनाच्या सर्व नियमांना अधीन घालून कोरोनाचे जेवढे सर्व नियम आहेत त्या सर्व नियमांना अधीन घालून सर्वजण मास्क सॅनिटायझरचा वापर करून या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पालन करून तंतोतंत पालन करून या ठिकाणी कुस्ती स्पर्धा ही चालू आहे। नागरिकांनी या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचं अत्यंत भयंकर परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवल्याने पुन्हा एकदा आपण या परिस्थितीला सामोरं जाणे सर्वांनी मास्क वापरावे आणि सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं। शहादा शहरात गुरुवार रोजी पोटावर पाठीवर 6 इंचाच्या पाऊण फूट लांबीच्या खोल जखमा झालेल्या गायी आढळून आल्या। 1-2 नव्हे तर 5 ते 6 गायी अशा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या। कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पाठीवर पायावर पोटावर कोयतासारख्या शस्त्राने खोल घाव घातलेला दिसून आला। हे कृत्य कोणी आणि कशासाठी केले याचा संदर्भ लागत नाही, परंतु गोप्रेमी व्यक्तींनी ताबडतोब दखल घेऊन त्यांच्यावर उपचार केले। शुक्रवारी पुन्हा असाच प्रकार घडलेला आढळला। आणखी 5 ते 6 गायी रक्तबंबाळ झालेल्या आढळून आल्या। यांच्याही पोटावर खांद्यावर पायावर कोयतासारख्या शस्त्राने वार केलेला दिसून आला। हा निर्दयी प्रकार रात्रीच्या अंधारात छुपेपणाने केला जात आहे। विशेष असे की गायींच्या शरीरातील रक्त काही तास वाहत राहून ती मरणासन्न अवस्थेत जावी अशा दृष्ट पद्धतीने कुणी अज्ञात माते फिरूने हे हल्ले करीत आहे। यामुळे जनमानसात प्रचंड संतप्त भावना उमटू लागल्या आहे। सीसीटीव्हीची मदत घेऊन वेळीच या षडयंत्राचा तपास लावणे आवश्यक बनले आहे। पोलीस विभागाने व प्रशासनाने ताबडतोब या प्रकाराची दखल घ्यावी अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे। धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या हेतूने अथवा धार्मिक द्वेषाने हे घडवले जाते की काय याचाही तपास करण्याची अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे। आवाज टीव्हीसाठी राकेश गवळे, बामखेडे, शहादा। राज्यामध्ये कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळेच धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली जारी केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधांमध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानंतर धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे। शहरामध्ये विनामास्क वावरणाऱ्या पोलीस प्रशासनातर्फे कारवाईचा बडगा उगारला जात आहे। विनामास्क फिरणाऱ्यांवर धुळे शहर पोलीस आक्रमक झालेले बघावयास मिळत असून आज धुळ्यामध्ये विनामास्क फिरणाऱ्यांना प्रत्येकी 200 रुपये दंड आकारण्यात येत असून यामुळे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना धुळे शहर पोलिसांतर्फे चांगलाच दणका देण्याचं दिसून येत आहे। शहरात तसेच संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसून येतोय। सध्या मध्ये जो कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता त्यामुळे नागरिकांमध्ये थोडी शिथिलता येऊन मास्क न वापरणे, सॅनिटायझरचा वापर न करणे असे प्रकार दिसून येत होते। त्या दृष्टीने आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी मास्क न वापरणं किंवा नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते।
त्यानुसार कालपासून संपूर्ण पोलीस दलातर्फे विना मास्क आणि नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे चालू झालेले आहे आणि प्रत्येक ठिकठिकाणी जाऊन पोलीस पथक कठोर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करत आहे. माझे सर्व नागरिकांना एक आवाहन आहे की या कोरोनाचा संसर्ग अजून संपलेला नाही, त्यामुळे सर्वांनी प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या जीवितासाठी आणि कुटुंबासाठी दक्षता घ्यावी. पोलीस प्रशासन आणि संपूर्ण प्रशासन नागरिकांच्या हितासाठीच कारवाई करत आहे, त्याची एक सर्वांनी नोंद घ्यावी. जैताने निजामपूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रस्तुतीसाठी दिनांक 19/2/2021 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास लताबाई खंडू देसले वय वर्ष 29 राहणार जैताने निजामपूर हे आले असता सकाळी 6 वाजता सुखरूप प्रस्तुती झाली असे डॉक्टरांनी सांगितले. सकाळी 7 वाजता लताबाई खंडू देसले यांना रक्तस्राव सुरू झाला. त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी घेऊन जा व पुढील उपचार नंदुरबार येथे करा असे जैताने प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर यांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी सांगल्याप्रमाणे लताबाई खंडू देसले यांना नंदुरबार येथे उपचारासाठी नेले असता नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासणी केली असता पेशंट मृत झाले असे सांगितले. यावेळी मैतेचे नातेवाईकांनी जैताने सरपंच सौ कविता अशोक मुजगे जैताने गण किशोर कोकणे वाजदरी ग्राम विलास माळचे हिम्मत मोरे आदी गावातील सरपंच आदी जैताने निजामपूर ग्रामस्थांना घेऊन आज पंचायत समिती गटविकास अधिकारी GT सूर्यवंशी व तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी महिलांच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी केली. लताबाई खंडू देसले यांचं काल डिलिव्हरी होताना मृत्यू झालेला आहे दवाखान्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की डॉक्टर वेळेवर नव्हते आणि त्यामुळे नर्सकडून हे डिलिव्हरी केली गेलेली आहे आणि त्यामुळे हा जो प्रकार घडलेला आहे मृत्यूच्या कारणापर्यंत जे गेलेला आहे मृत्यू ओढवलेला आहे आणि यासाठी सखोल चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आपले पंचायत समिती सन्मानित सदस्य अशोकरावजी मुजगे साहेब आहेत, त्यांनी देखील आपल्याला त्यांच्या स्वतंत्र लेटर हेडवर आपल्याला तक्रार केलेला आहे. संघटनेने देखील जी आपल्या महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान नाशिक यांची जी संघटना आहे साक्री तालुक्याची, तर त्याच्या सचिवांनी देखील आपल्याकडे तक्रार केलेली आहे. तर याच्यात निश्चित वरिष्ठ पातळीवरून चौकशीसाठी आम्ही आज अहवाल पाठवणार आहोत आणि जे काही निवेदन आहे याच्या प्रती आम्ही पाठवून वरिष्ठ कार्यालयाकडून वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी यासाठी मी मागणी करतो. आणि त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी जे आहेत त्यांना देखील मी प्राथमिक मी अशोक मंगा मुजगे पंचायत समिती सदस्य, माझ्या मिसेस जैताने ग्रामपालिकेच्या सरपंच आहेत. काल पहाटे जैताने ग्रामीण रुग्णालय व PSC सेंटर येथे निजामपूर येथील महिला आदिवासी समाजाची महिला सौ लताबाई खंडू देसले या डिलिव्हरीसाठी दवाखान्यात गेले होत्या. डिलिव्हरी व्यवस्थित झाली, बाळ जन्माला आलं, पण त्यानंतर डॉक्टरांनी त्या महिलेला नंदुरबार सिव्हिल येथे रेफर केलं आणि नंदुरबार सिव्हिल येथे जाताच बरोबर त्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये मला असं वाटतं की डॉक्टरांनी कुठेतरी हलगर्जीपणा केलेला आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळे त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे. अतिशय दुर्दैवी बाब आहे. त्या मातेला याच्या पहिले 3 बालकं आहेत, एक 2 वर्षाचा आहे आणि एक बालक हे 1 वर्षाचं आहे आणि आता एक पोरगी जन्माला आलेली आहे. पोरगी जन्माला आलेली आहे. अतिशय बिकट आणि दुर्दैवी ही परिस्थिती आहे. म्हटलं की गर्भाशय जो आहे तो बाहेर निघालेला आहे, म्हणून या मातेला नंदुरबार येथे रेफर करावे लागेल. इथे आमच्याकडनं उपचार होणार नाही. आता पुढील उपचार हा नंदुरबार सिव्हिलमध्येच होईल. मला असं म्हणायचं होतं की जर हा क्रिटिकल कंडिशन होती त्या मातेची तर तुम्ही अगोदरच 4 वाजता पेशंट पहाटे 4 वाजता ग्रामीण रुग्णालय दवाखान्यात पोहोचलं तर तिथे पोहोचल्याबरोबर डॉक्टर नव्हते, साधारण एक नर्स होती, ट्रेनर नर्स होती, तिने ही बाळंतपण केलं, तिने डिलिव्हरी केली. ते कुठेतरी चूक त्या ठिकाणी झालेली आहे. त्यांच्या चुकीमुळे या 3 बालकांना त्याच्या मातेपासून वंचित राहावं लागणार आहे. त्या मातेचा मृत्यू झालेला आहे. या प्रकरणाची मी आदरणीय आमदारताई सो मंजुळाताई गावित यांना देखील मी एक निवेदन दिलेलं आहे, विनंती केलेली आहे. तसेच आजच आम्ही CO मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो, पण आम्हाला थोडा यायला उशीर झाला. त्यामुळे हे निवेदन आम्ही माननीय BDO साहेब तसेच या तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी प्रमुख तडवी साहेब यांना हे निवेदन दिलेलं आहे. मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन करतो की ही जर चौकशी व्यवस्थित झाली नाही, जे दोषी आहेत त्यांना
शिक्षा झाली नाही तर आम्ही एक मोठं आंदोलन जैतानेमध्ये परिसरामध्ये आम्ही मोठं आंदोलन उभं करणार आहेत, छेडणार आहेत. जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि या त्या मृत्यू पावलेल्या मातेच्या नातेवाईकांना न्याय मिळाला पाहिजे, त्या बालकांना न्याय मिळाला पाहिजे. आवाज टीव्हीसाठी सूर्यकांत बच्चाव, साक्री. शके 1703 मधील इसवी सन 1782 ला अंबादास पोतनीस यांनी स्थापित केलेल्या श्री गंगादेश्वर मंदिराची डागडुजीचे काम नांदेड येथील वास्तु विशारद बाळासाहेब केंद्रे यांनी सुरू केले असून या मंदिराचे पुजारी पोतनीस यांनी सुमारे 10 लाख रुपये खर्च करून त्यांच्या दुरुस्तीचे काम करून या मंदिराच्या वास्तूचे संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जुन्या पुरातन काळी काळ्या कातकाळ व विशिष्ट कलाकुसर वापरून हे मनमोहक मंदिर वर्षानुवर्षे उभे असून या मंदिराच्या दगडातून विविध प्रकारची झाडे उगवली होती. त्यांच्या मुळ्या मंदिरात खोलवर घुसल्या होत्या. त्या व्यवस्थितपणे काढून या मंदिराला पुन्हा गतवैभव यावे म्हणून मंदिराचे मालक अमृतराव पोतनीस यांनी नांदेड येथील केंद्र कंपनीला हा कामाचा ठेका देऊन या मंदिराच्या कामाला सुरुवात केली आहे. देवालयाची उंची 5 फूट असून लांबी 75 फूट, रुंदी 35 फूट आहे. मंदिराच्या बांधकामात वापरलेला दगड प्रवरेकडील टेकड्यांवरून गाड्यांवर वाहून आणण्यात आला होता. श्री गंगाधरेश्वर मंदिर विमान पद्धतीच्या वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना आहे. शिल्पज्ञ जयपूर, उदयपूर, राजस्थान मधील होते. या कामाला सुमारे 10 लाखाचे बजेट असून 21 दिवसात हे काम पूर्ण केले जाणार आहे. 5 फूट ते 120 फूट काम सुरू आहे. किमान 35 फूट उंचीवर काम करतो. ह्या कामात अनेक वक्तव्यामुळे कामाची गती कधी कमी जास्त होते. मात्र सुंदर असे शिल्प अकोले शहराच्या उत्तरेला असून राज्यातील भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. माधव शंकर केंद्रे, मालक केंद्रे, शिल्पकार रमाकांत डेरे ही जुनी वास्तुशिल्प असून या जगात वास्तूचे कौतुक होत आहे. त्यांचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. शिल्प अभ्यासक माझ्या तालुक्यामध्ये अकोला येथे गंगाधरेश्वराचं अर्वाचीन प्राचीन मंदिर आहे. ते 30 वर्ष गेली 30 वर्ष उपेक्षित होते. त्या मंदिरावरती झाडं झुडपं आणि एक होतं. जाता येता मी ज्या वेळेला तिकडे बघायचो त्यावेळेला मला नेहमी खेद व्यक्त व्हायचा की इतकी सुंदर वास्तू ज्या मालकाने बांधली त्याची काय अवस्था आहे. आणि हे होत असताना मालकाने त्याच्याकडे लक्ष दिलं आणि आज बाहेरून माणसं आणून ती वास्तू लाखो रुपये खर्च करून पुनर्जीवित करण्याचं काम त्या मालकाने हाती घेतलेला आहे. याचा फार मला आनंद होतो आणि हा आनंद व्यक्त करताना सगळे पत्रकार तिथे आकर्षित झाले आणि पत्रकारांनी हे हायलाइट करून जगापुढे ही वास्तू आणली. असंच हे पुरातन वास्तू खात्यातील अकोले तालुक्यातील एक खाजगी अनन्यसाधारण असं एक मंदिर आहे जे अकोल्याचे एक पोतनीस नावाचे ग्रस्त ग्वाल्हेरच्या राजाचे एक सेवाभावी सैनिक होते किंवा चिटणीस होते. ते राजपुतान्यामध्ये कामानिमित्ताने किंवा मोहिमेवर जात असताना राजपुतान्याच्या शिल्पातील शिल्प आपल्या अकोल्यात का नसावे अशा प्रयत्नातून या मंदिराची निर्मिती झालेली आहे. स्वतः रस्ता तयार करून, तटबंदी तयार करून अभेद्य असं मंदिर या अकोल्यामध्ये 1768 साली निर्माण केलेलं आहे आणि तेव्हापासून आज 200-250 वर्षापासून ही एक अस्मितेची वास्तू अकोलकरांना पुन्हा उपलब्ध होत आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले. 19 फेब्रुवारी 2021 रोजी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल, संत रविदास व संत गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंती बदलापूर येथील मीनाताई ठाकरे मैदान येथे संपन्न झाला. त्यावेळी मुख्य वक्ता म्हणून डॉक्टर अनिल कुमार माने हे बोलत होते. कितीही झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ म्हणणाऱ्या मनुवादी पिळावळांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कडकडून विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संसदेचे दरवाजे तर काय, सर्वच खिडक्या बंद करू असे म्हणणारे मनुवादी पिळावळच होते आणि आजही संसदेच्या 4ही खांबावर ब्राह्मण लॉबीचे वर्चस्व असून संबंध भारतावर मनुवाद फोफावत आहे.
ज्यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे लीडर आणि बेडर शिवरायांची खरी फौज पार्लमेंटमध्ये निवडून जातील तेव्हा शिवरायांचे स्वप्नातील स्वराज्य निर्माण होईल असे म्हणत डॉक्टर अनिल कुमार माने यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बागुल वाजवले। महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन चाललात तरच जनहित प्रणित शिवरायांची स्वप्न साकार होतील आणि त्याच विचाराने बहुजन मुक्ती पार्टीची वाटचाल सुरू राहावी अशा शुभेच्छा देऊन आपल्या शाब्दिक सुमनाने ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट बीजी बनसोडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले। तर कार्यक्रमाची रूपरेषा आणि स्वराज्य निर्मितीचे उद्देश घेऊन बदलापूर नगरीत निवडणुकीच्या रणमैदानात अशा प्रकारे कंबर कसून खंबीरपणे आपले मावळे मैदानात उतरणार ते स्पष्ट करत बहुजन मुक्ती पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश येवले यांनी प्रस्तावना मांडली। तर बहुजन क्रांती मोर्चाचे अमित नरवाडे व बुद्धिस्ट इंटरनॅशनलचे भीमराव बोराडे सर, BMPचे सुरेश जगताप, रोशन वानखेडे, BMP महिला आघाडीच्या अनामिका इंगोले, रंजना त्रिभुवन, मीनाताई जाधव तसेच राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या अध्यक्षा करुणा मोकळ आदी वक्तागणांनी आपले विचार मांडले। कार्यक्रमाच्या शेवटी बहुजन मुक्ती पार्टीच्या पुढील वाटचालीच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर माने यांच्याकडे 10,000 रुपयांचा धनादेश देऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला। तर बहुजन मुक्ती पार्टी ही 85% समाजाची पार्टी आहे। या देशामध्ये 5 रिकॉग्नाइज पार्टी अपर कास्ट लोकांच्या आहेत, सवर्ण लोकांच्या आहेत। त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टी ही SC, ST, OBC आणि मायनॉरिटीचं प्रतिनिधित्व करणारी पार्टी आहे। बहुजन मुक्ती पार्टीतर्फे या काही येणारे इलेक्शन आहेत बदलापूरच्या आणि अंबरनाथच्या, बदलापूरच्या मला वाटतं 47 सीट आहे आणि अंबरनाथच्या 57। तर आम्ही बदलापूरच्या 47 सीटवरती ही निवडणूक लढणार आहोत आणि ही आमची जी लढाई आहे, निवडणुकीची लढाई, ही धनदांडग्याच्या विरोधामध्ये जनतेच्या हिताची लढाई असणार आहे। जो कार्यक्रम आहे BMPच्या माध्यमातून आपण जो आयोजित केला तो लोकांना जागृती करण्याच्या दृष्टीनेच, कारण लोकांची दिशाभूल होते। लोकांना माहितीच नाही मुळात की नेमकं बदलापूर अंबरनाथचं राजकारण हे कुठल्या दिशेने चाललेलं आहे। 30 लोक पुन्हा येतात, एकाच घरातली लोक 8 सीटा घेतात, 8 तिकीटं घेत आहेत, त्यानंतर ती लोक पुन्हा निवडून येत आहेत, पुन्हा ती लोक EVMचा वापर करतायत आणि भ्रष्टाचार करतायत। या सर्व गोष्टीने लोक वैतागलेले आहेत, परंतु लोकांना मार्ग सापडत आहे नेमकं करायचं तरी काय करायचं। बहुजन मुक्ती पार्टीचा मुळात उद्देश हा राजकारण करणं नसून तर लोकांना जागृत करून राजकारण शिकवणं आहे। म्हणजे दलाल भडवे जी लोक आहेत हे समाजामध्ये स्थानिक ठिकाणी कशा पद्धतीने राजकारण करतायत आणि त्यांच्या लोकांना कसं दिशाभूल करतायत, त्यांच्यावरती कशा पद्धतीने अन्याय करतात, हे सगळं शिकवण्याचं काम आम्ही करत आहोत। त्याच्यामुळे प्रबोधनाचा कार्यक्रम आहे। नाहीतर आज पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराज ज्या महान महापुरुषाने पूर्ण भारतामध्ये नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये त्यांचं कार्याचा प्रचार आहे, त्यांच्या कार्याचा गौरव आहे, या महापुरुषाच्या नावावरती ही लोक राजकारण करतात, पार्ट्या चालवतात, पैसे घेतात आणि त्यांच्या विचारांचा कुठला कार्यक्रम ते लावताना दिसत नाही आपल्याला, किंवा असं प्रबोधनाचा कार्यक्रम नाही। अजेंडा आमचा हा आहे की BMPच्या माध्यमातून आम्ही उमेदवार जास्तीत जास्त उभं करणार आहोत। आतापर्यंत आमच्याकडे 25 उमेदवारांची यादी निघालेली आहे आणि आमची पूर्ण तयारी आहे की बदलापूर अंबरनाथचे 100% आम्ही सीट आणि पूर्ण जो अजेंडा आहे हा स्थानिक प्रश्नांवरती असेल। जी लोक भ्रष्टाचार करून लोकांची दिशाभूल करतात आणि भ्रष्टाचार करून पूर्ण नगरपालिकेची लूट करत आहेत, तर त्याच्या विरोधात दुसरी कुठलीच पार्टी नाही। हे फक्त इलेक्शनपुरती विरोधात दाखवतात, परंतु नंतर इलेक्शननंतर निवडून आल्यानंतर म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी काम करतात। म्हणजे एखाद्या जर का बिल्डरचा जर का परवाना नसेल तर त्याच्या विरोधात कुठलाच पार्टी बोलत नाही, किंवा एखादा जर का हे असेल कॉन्ट्रॅक्ट असेल तर ती लोक मिळून बसून खातात। एखादा इश्यू झाला तरी पण म्युच्युअल अंडरस्टँडिंग काम करतात। म्हणजे समाजाला न्याय मिळण्याचं कुठेच इथे आशा दिसत नाही, म्हणून बहुजन मुक्ती पार्टीची गरज आहे। बहुजन समाजालाही तुमच्याकडून काय आव्हान असेल? मला बहुजन समाजातील सर्व SC, ST बदलापूरवासियांना, अंबरनाथवासियांना एवढंच सांगायचं आहे की यावेळेस तुम्ही शपथ घेतली पाहिजे, यावेळेस तुम्ही संधी दिली पाहिजे अशा लोकांना की जे समाज हितासाठी काम करत आहेत। नोटंकी करणारे राजकारणी लोक तुम्हाला आता येतात इलेक्शनच्या वेळेला तुम्हाला पैसे वाटणार, दारू बाटल्या पार्ट्या देणार, परंतु काय 5 वर्षात पुन्हा ते दिसतात नाही दिसत। मग आता काय करायला पाहिजे, तुम्ही ज्या लोकांनी तुमच्या ढोंगणावरती लाथा मारल्यात त्यांना तुम्हाला संधी आहे, आता त्यांच्या ढोंगणावरती तुम्ही लाथा मारा आणि नवीन लोकांना संधी द्या। लोकांना आता नवीन दिशा, नवीन आशा ह्याची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घेतला पाहिजे।
आवाज टीव्हीसाठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे उल्हासनगर. सदरील मेळाव्याला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जव्हार, मुखाडा, विक्रमगड, वाडा, भिवंडी आणि शहापूर तालुक्यांमधून कुळ परिवारातील बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुळ देवतांच्या मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीत तारपा, संबळ नृत्य करत कुळ बांधव कार्यक्रमस्थळी पोहोचले. यानंतर आदिवासी संस्कृतीप्रमाणे कुळदेवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली. कुळदेवतांच्या दर्शनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कुमारी रोहिणी संदीप मोरगा SSC मार्च 2020 परीक्षेत 96.80% गुण व ज्ञानेश्वर विठ्ठल मोरगा प्रसिद्ध धावपटू इत्यादी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. बुद्या मोरगा, धवळू मोरगा व बापू संगरिया मोरगा यांनी कुळदेवतांचा परिचय करून दिला. प्राध्यापक युवराज मोरगा यांनी मोरगा कुळ परिवार इतिहास आणि देवदेवता या विषयांवर व्याख्यान दिले. सदरील कार्यक्रमाला जव्हार पंचायत समितीचे माजी सभापती तुळशीराम मोरगा, न्याहाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच काशीराम मोरगा, विक्रमगड नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक आणि माजी सरपंच भालचंद्र मोरगा, विनवळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजू मोरगा, बाळकृष्ण मोरगा, श्रीकांत मोरगा, संदीप मोरगा, हनुमंत मोरगा व पत्रकार जितेंद्र मोरगा व निलेश मोरगा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आवाज टीव्हीसाठी जितेंद्र मोरगा, पालघर. पाटण तालुक्यातील गुढे गावातील शिवप्रेमी ग्रुप युवकांनी शिवजयंतीनिमित्त आज मदत रक्ताची ग्रुप महालक्ष्मी ब्लड बँक कराड यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. देशावर कोरोनाचे सावट असताना जो रक्ताचा तुटवडा आहे तो भरून काढण्यासाठी गुढे गावातील युवक एकत्र येऊन रक्तदान शिबिर आयोजित केली होती. यावेळी 50 युवकांनी रक्तदान केले. शेवटी गुढे गावातील युवकांनी डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला. अधिक माहिती गुढे गावातील ग्रामस्थांची आमचे प्रतिनिधी सागर पाटील यांनी दिली. आज आपल्या गुढे गावामध्ये शिवजयंतीनिमित्त महालक्ष्मी ब्लड बँक कराड यांच्याकडून आपल्या गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये सर्व प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर सगळ्या प्रकारे आपण काळजी घेऊन आपण रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदानात आपल्या गावातील संपूर्ण तरुण मंडळींनी सहकार्य करून रक्तदान केलेलं आहे. त्या सर्वांचं आभार मानतो आणि सगळ्या तरुण पिढीनं असंच सहकार्य करावं, गावाला पुढे न्यावं आणि सगळ्यांची काळजी घ्यावी. मिर्झा मारुती मराठा पंचमंडळ संचलित सकल मराठा समाज उत्सव समितीतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक रद्द करण्यात आली. शिवप्रेमींनी जागेवर जल्लोष करीत आपला आनंद व्यक्त केला. पुण्य आपल्याला लाभेल आणि म्हणून फार जास्त काही न बोलता समाजातील जे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यात येईल. समाजातील सगळे मान्यवर व्यासपीठावर असेल किंवा अजून दुसरीकडे कोणी असतील, समाजाच्या व्यासपीठावर येताना पक्ष जोडे बाहेर काढून समाजाच्या हितासाठी जेही करावं लागलं ते आपण करूया असा निर्धार या जयंतीच्या निमित्ताने करूया.
ठळक घडामोडींवर. मालपूर ग्रामपंचायतीत मेंबर 17 आणि त्यांचा कामाचा विकास झिरोने खतरा. धुळे तालुका कुस्ती चाचणी स्पर्धेचे शानदार उद्घाटन. रात्रीच्या अंधारात गायींना जखमी करण्याचे अजब सत्र, हा माते फिरू कोण, पोलिसांसमोर तपासाचे आवाहन. बिना मास्क फिरणाऱ्यांवर धुळे शहर पोलिसांचा कारवाईचा बडगा. जैताने निजामपूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलगर्जीपणामुळे महिलांचे मृत्यू, नातेवाईकांची कारवाईची मागणी. आणि सकल मराठा समाजातर्फे शिवरायांना अभिवादन. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.